चीनचे अब्जाधीश आणि अलिबाबा समूहाचे अध्यक्ष संस्थापक जॅक मा हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते। जॅक मा यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये शांघायमधील चीनच्या वित्तीय नियामक आणि सरकारी बँकांवरती जोरदार टीका केली होती आणि तेव्हापासून गायब झालेले जॅक मा 5 वर्षांनंतर आता जगासमोर परतलेले आहेत। मध्ये एकदा ते थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये दिसले होते, पण परत गायब झालेले होते। चीनच्या आर्थिक व्यवस्थेवरती त्यांनी केलेली उघड टीका यामुळे चीन सरकारनं त्यांच्या कंपन्यांवरती नंतरच्या काळात कठोर कारवाई केली आणि मग जॅक मा यांनी सार्वजनिक जीवनापासून स्वतःला दूर केलं होतं आणि आता त्यांचं 5 वर्षानंतर पुनरागमन झालेलं आहे। चीनी सरकार आणि प्रायव्हेट सेक्टर यांच्यामध्ये सर्व काही ठीक आहे की नवीन काही रणनीती आहे हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाहीये, पण राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये जॅक मा हे उपस्थित होते आणि सगळ्यात पुढच्या लाईनमध्ये बसलेले होते आणि त्यांच्या फक्त उपस्थितीमुळे चीनमधल्या टेक कंपन्यांचे स्टॉक्स चांगलेच वधारलेले दिसून आलेत। आज आपण माहिती घेऊयात जॅक मा नेमके का गायब झाले याची आणि त्यांच्या पुनरागमनाचे नेमके काय अर्थ आहेत हे सुद्धा जाणून घेऊयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। सोशल मीडियावरती आपण जॅक मा यांचे खूप सारे व्हिडिओ पाहिले असतील। हा व्यक्ती स्कूल, कॉलेज, करिअरमध्ये अनेक वेळा अपयशी ठरला, परंतु त्यानं कधी हार मानली नाही आणि 1 अब्ज डॉलरची कंपनी उभी केली। आणि हे त्यांनी स्वतःही भरपूर वेळा सांगितलेले की त्यांनी कसं हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले होते। इंटरव्ह्यूसाठी कसं त्यांनी खूप वेळा प्रयत्न केले, पण तरी सुद्धा त्यांना सिलेक्ट केलं नाही आणि नंतर त्यांनी कंपनी कशी उभी केली या संदर्भातले हे व्हिडिओ आहेत। माध्यमिक शाळेमध्ये सुद्धा ते 3 वेळा नापास झाले होते। गणिताच्या पेपरमध्ये त्यांना एकदा फक्त 1 मार्क मिळाला होता। विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेमध्ये सुद्धा ते नापास झाले होते। उच्च शिक्षणासाठी हार्वर्ड विद्यापीठासाठी 10 वेळा त्यांनी अर्ज केला होता, पण तिथे सुद्धा त्यांना नकार मिळाला होता। नोकरीसाठी सुद्धा त्यांनी तब्बल 30 वेळा नकाराचा सामना केलेला होता। तरी सुद्धा म्हणजे इतकं सारं अपयश ज्याला आपण म्हणतो ते येऊन सुद्धा खचून न जाता त्यांनी त्यांच्या मित्रांसह 1999 मध्ये अलिबाबाची उभारणी केली। सुरुवातीला कंपनी समोर अनेक अडचणी आल्या, पण लवकरच कंपनीमध्ये ग्रोथ दिसून आली आणि नंतर त्यांच्या कंपनीला त्यांना गुंतवणूकदार सुद्धा मिळत गेले। अलिबाबाचं मूल्यांकन एका वेळेस 214 अब्ज डॉलरवरती पोहोचलेलं होतं आणि मार्केट कॅपनुसार ती जगातली 45वी सर्वात महत्त्वाची मोठी कंपनी ठरली होती। जॅक मा हे एका वेळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते आणि हात लावेल तिथे त्यांना यश मिळत होतं आणि हे सर्व होत असतानाच त्यांच्याकडून एक चूक झाली। 2020 मध्ये त्यांनी एक अशी चूक केली जी त्यांना चांगलीच महागामध्ये पडली। शांघायमधील एका भाषणादरम्यान चीनमध्ये परिपक्व आर्थिक व्यवस्था नसल्याचं आणि बँकिंग व्यवस्था व्याज खाणारी संस्था असल्याचं त्यांनी जाहीरपणे म्हटलं। त्यांच्यानुसार बँका फक्त त्यांनाच कर्ज देत होत्या जे त्या बदल्यामध्ये काहीतरी गहाण ठेवत होते। आता या विधानानंतर ते चीनी सरकारच्या रडारवरती आले। चीनच्या बाजार नियामकाने अलिबाबा समूहाची एकूण जी मक्तेदारी आहे त्याच्या विरोधात तपास सुरू केला। सरकारने अँट ग्रुप जो आहे त्याचा IPO सुद्धा बंद केला। अँट ग्रुप ही चीनची सर्वात मोठी फिनटेक कंपनी होती। अर्थातच जॅक मा यांनी ती सुरू केलेली होती। अँट समूहात त्यांच्याकडे 50% मतदानाचा हक्क होता, जो आता फक्त 6% आसपास राहिलेला आहे। आणि मग त्याच्यानंतर जॅक मा यांनी देश सोडून जाऊ नये असं त्यांना सांगितलं गेलं आणि तेव्हापासून जॅक मा गायब झाले होते। अँट ग्रुपचा 37 अब्ज डॉलरचा जगातला सगळ्यात मोठा IPO येणार होता त्यावेळेस। शांघाय आणि हाँगकाँगच्या शेअर बाजारामध्ये एकाच वेळी या कंपनीचं लिस्टिंग होणार होतं। या IPO नंतर जॅक मा चीनमधले सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले असते, पण जॅक मा यांनी सरकारवरती टीका केल्यानंतर चीन सरकार आणि चीनमधले जे नियामक आहेत त्यांनी अँट ग्रुपचा हा IPO खुला होण्याच्या 48 तास आधीच तो थांबवला होता। 2020 मध्ये चीन सरकारवरती टीका करण्यापूर्वी जॅक मा हे एशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते। एप्रिल 2020 पर्यंत जॅक मा यांची एकूण संपत्ती 44 अब्ज डॉलरपेक्षा अधिक होती, परंतु चीन सरकारच्या कारवाईनंतर त्यांची मालमत्ता कमी होत गेली आणि ते टॉप 30 श्रीमंतांच्या यादीमधून सुद्धा बाहेर पडलेले। गायब झाल्यानंतर त्यांना त्यांच्या घरामध्ये नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलं असं सांगितलं गेलं किंवा त्यांना ताब्यात घेतलेलं असावं, त्यांना अटक केलेली असावी असं सुद्धा सांगितलं गेलं। तशा अफवा पसरवल्या गेल्या। काहींना तर ते अजूनही जिवंत आहेत का अशा सुद्धा शंका व्यक्त केलेल्या होत्या। जॅक मा यांची अलिबाबा ही जगातील
सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी मानली जात होती. Amazonची एकेकाळी ही कट्टर स्पर्धक कंपनी मानली जात होती. जॅक मा यांनी अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. भारतामधल्या कंपन्यांमध्ये सुद्धा त्यांनी गुंतवणूक केलेली आपल्याला दिसून येते. पेटीएम मॉल, झोमॅटो, बिग बास्केट, स्नॅपडील यांसारख्या कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली होती. आता जॅक मा यांनी चीनमधली एकूण जी व्यवस्था आहे, तिथल्या बँकांचं कर्ज देण्याची जी एकूण व्यवस्था आहे त्याच्यावरती टीका केली, इथपर्यंत ठीक होतं. पण कोरोनाच्या काळामध्ये जॅक मा यांनी फेस मास्कपासून व्हेंटिलेटर्सपर्यंत जगभरामध्ये गरजू देशांना मदत पाठवली होती. याच वेळेस चीन सरकारने सुद्धा गरजू देशांना मदतीचं सामान पाठवलेलं होतं. पण जॅक मा यांनी पाठवलेल्या सामानाचा दर्जा आणि चीन सरकारने पाठवलेल्या सामानाचा दर्जा याच्यामध्ये मोठी तफावत होती. म्हणजे जॅक मा यांनी पाठवलेलं जे सामान आहे हे चांगल्या दर्जाचं होतं आणि त्याच्यामुळं त्यांचं हे जे कौतुक जगभर होत होतं हे चीनी राजकारत्यांना खुपलं असं सांगितलं जातं. आणि नंतर काय झालं हे मी सांगितलेलं आहे. जॅक मा जसे अचानक गायब झाले, अगदी तसेच अचानक ते परतलेले सुद्धा आपल्याला दिसून येतात. आणि ते सुद्धा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे जी बैठक घेत होते, ज्या बैठकीमध्ये ते स्वतः अध्यक्षस्थानी होते, त्या बैठकीमध्ये जॅक मा दिसलेले आहेत. चीनमधले सर्व प्रमुख उद्योजक, खाजगी क्षेत्रातील प्रतिनिधी यांच्यासोबत झालेली ही बैठक होती. या बैठकीमध्ये ते अगदी पुढच्या रांगेमध्ये बसल्याचं सुद्धा दिसून आलेलं आहे. चीन सरकार सध्या चीनमधल्या खाजगी क्षेत्रासोबत संबंध सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे आणि हे एक चांगली गोष्ट आहे असं सुद्धा म्हणलं जाते. सोशल मीडियावरती जॅक मा यांचं जे पुनरागमन झालेलं आहे त्याच्या संदर्भात खूप पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आल्याचं दिसून येते. जॅक मा आणि त्यांच्या कंपनीनं आपला मूळ व्यवसाय जो आहे तितक्यापुरतंच मर्यादित राहावं अशी एकेकाळी भूमिका घेणाऱ्या चीन सरकारनं आता याच खाजगी क्षेत्रासाठी उघडपणे भूमिका घेऊन आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आता या क्षेत्रानं, या खाजगी क्षेत्रानं तयार राहावं. त्यासाठी सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केलं जाईल असं म्हटलेलं आहे. आता त्यांनी हे असं आवाहन करण्यामागचं अजून एक कारण असं सांगितलं जात आहे की चीनची अर्थव्यवस्था मंदावलेली आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि गुंतवणूकदारांचा सुद्धा चीनी अर्थव्यवस्थेतील विश्वास कमी झालेला आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राचा वाटा 50% जास्त असून यासोबतच शहरी भागामध्ये आणि एकूणच त्या देशामधलं जे कर उत्पन्न आहे त्याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आता चीन सरकार येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या इथल्या ज्या टेक कंपन्या आहेत यासोबतच खाजगी क्षेत्रामध्ये जे मोठे उद्योजक आहेत त्यांना प्रोत्साहन देऊ इच्छिते. आता अलीबाबा जे आहे त्याच्या शेअर्समध्ये वाढ झालेली आपल्याला जरी दिसत असली, बाजाराची सकारात्मक प्रतिक्रिया जरी दिसत असली तरी सुद्धा चीन सरकारचं नेमकं धोरण काय आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. आता याच विषयाची दुसरी बाजू अशी सांगितली जाते की अमेरिकेने आता चीनकडून ज्या गोष्टी इम्पोर्ट केल्या जात होत्या त्याच्यावरती चांगलेच टेरिफ्स लावलेले आहेत. आर्थिक निर्बंध मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहेत आणि चीनची कंपनी डिपसिकने सुद्धा नवीन त्यांचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधलं R1 हे लॉन्च केलेलं आहे. त्याच्यामुळे झालं काय तर अजून त्यांच्यावरती निर्बंध लादले जाऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये. सेमीकंडक्टर्स किंवा ग्रीन एनर्जी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये त्यांच्यावरती अजून निर्बंध लादले जाऊ शकतात. पण चीनला थांबून पर्याय नाहीये, त्यांना पुढे जायचंच आहे. मग अशा वेळेस चीनला त्यांच्या इथलेच उद्योजक जे आहेत, एकूण उद्योग जे आहेत ते सक्षम करावेच लागतील आणि अशा वेळेस जॅक मा यांच्यापेक्षा चांगला पर्याय चीनकडे उपलब्ध नाही. जॅक मा सारख्या अनुभवी उद्योजकाची चीनला गरज आहे असं सुद्धा सांगितलं जाते. आता जॅक मा हे जरी परत एकदा जगभरातल्या मीडियामध्ये, मेनस्ट्रीम मीडियामध्ये आलेले असले, जगभरातील मेनस्ट्रीम मीडियाने त्यांची दखल जरी घेतलेली असली तरी सुद्धा चीनी माध्यमांनी त्यांच्या उपस्थितीला फारसं काही महत्त्व दिलेलं नाही. आता याच्यावरून असाही अंदाज लावला जाऊ शकतो की चीनचं सरकार खाजगी क्षेत्राला फ्री हँड देण्याच्या अजूनही मनस्थितीमध्ये नाहीये. चीनी टेक कंपन्यांना पूरक धोरण येणाऱ्या काळामध्ये चीनकडून आखलं जाईल, पण त्यांना काम सरकारच्या प्राधान्यक्रमानुसारच करावं लागेल अशी सुद्धा एक अटकळ बांधली जाते. चीनी सरकार काही निर्णय घेऊ, पण जॅक मा परतलेले आहेत ही फार चांगली गोष्ट आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.